आम्ही सगळ्या महापालिका एखादी ताब्यात घेतल्या आणि या वेळेला सांगतो त्यापेक्षा अधिक नगरसेवक आमचे होतील। मोठ्या मताधिक्याने आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या महापालिका, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत, या आम्ही एक हाती ताब्यात घेऊ। भाजप आणि आम्ही महायुती अतिशय जोरात तयारी दहीहंडीची आहे। दहीहंडीला आता किती थर लागले, किती उंच असली तरी थरावर थर लावून यावेळेला ही दहीहंडी आम्हीच फोडणार आणि बघा महाराष्ट्रामध्ये चित्र कसं असेल, निकाल लागेल त्यावेळेला आपल्या समोर सगळे येईल। तुमच्यावर आरोप या ठिकाणी संजय राऊतांनी म्हटलेला तुम्ही प्रमोद महाजन नाही तर तुम्ही गिरीश महाजन। मी कुठे म्हटले असं? मी प्रमोद महाजन, प्रमोदची माझी बरोबरी कशी होऊ शकेल? पण मी सांगतोय उत्तर महाराष्ट्रामध्ये मी आहे, माझ्याकडे इंचार्ज आहे, आपण यावं संजय राऊतजी, तुम्ही यावं आणि एखादी महापालिका निवडून दाखवावी, निवडून दाखवा ना। मी अशी वायफाय बडबड करत नाही, मी कामाच्या जोरावरच बोलतो आणि मी रिझल्टच्या काय येणार आहे या भरोशावर मी बोलतोय, कार्यकर्त्याच्या बळावर मी या ठिकाणी बोलतोय, जनमत काय, लोकांचा कौल काय त्याच्या भरोशावर मी बोलतोय, मी वायफाट बडबड करत नाही। आणि आम्ही मुंबई वेगळी होऊन देणार नाही अशा पद्धतीने राऊतांनी वक्तव्य बघा, निवडणुका आल्या की मुंबई वेगळी होते, मुंबई गुजरातकडे चालली आहे, हे आता काही नवीन नाहीये। लोक येतो इतकी काही वेळेबुट थोडे नाहीयेत की या भूलथापांना बळी पडतील। मी सांगितलं मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, ज्या ज्या ठिकाणी महापालिका आहे तुम्ही बघा, एकदा निकाल येऊ द्या, मग तुम्हाला समजेल लोकांचा विश्वास कुणावर आहे, कुणाच्या नेतृत्वावर आहे। देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरात काम करतायत, अतिशय सक्षम नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व आमच्याकडे आहे। माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये हा देश पुढे चाललेला आहे। मान्य एकनाथजी आहेत, मान्य अजितदादा आहेत, महायुती आमची या ठिकाणी आहे, आठवले साहेब आहेत आणि आपल्याला मी सांगेल की एकामागून एक कसे निकाल येतील हे आपण बघा। निश्चित यावेळची दहीहंडी पुन्हा मी सांगेल की आम्ही फोडू आणि अतिशय जोरात फोडू। उत्सव आहे, काय सांगा? अतिशय उत्साहात आनंदात आम्ही काल जन्माष्टमी साजरी केली, स्वातंत्र्य दिवसही आम्ही साजरा केला आणि आज दहीहंडी। मला वाटतं महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। अति आमची युवा शक्ती सगळी रस्त्यावर उतरलेली आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये, आणि वरुण राजेचं सुद्धा बऱ्याच दिवसातून आगमन झालेलं आहे, त्यामुळे आजचा उत्साह काही वेगळाच आहे। आपण बघतात हजारोच्या संख्येमध्ये कार्यकर्ते, तरुणाई ही सगळी पावसामध्ये भिजत या ठिकाणी उभी आहे दहीहंडीची वाट बघत, केव्हा एकदा दहीहंडी रचली जाते आणि केव्हा फुटते यासाठी सगळ्यांचे डोळे त्या हंडीकडे लागलेले आहेत। आणि म्हणून आज धुळ्याला विशेष करून, मी दरवर्षी दहीहंडीला धुळ्यालाच असतो, एक वेगळं प्रेम माझं धुळेकरांबद्दल आहे। त्याचं भिकाराप्पा जे आयोजन करतात दहीहंडीचं, मला वाटतं सगळ्यात मोठी दहीहंडी आमच्या उत्तर महाराष्ट्रातली या ठिकाणी होती आणि मी दरवर्षी या ठिकाणी येत असतो। मी मनापासून आमचे भिकाराप्पा आमचे मित्र आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना शुभेच्छा देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।